जात होता। काय साधू असेल, वाचिता चांगल्या साधूचे चरित्र, देव चांगलं करीन तुमचं। आणि आता काय ग्रंथ वगैरे वाचायची गरज नाही, मोबाईल मध्ये सगळं आहे तुमच्या। पाहायचं का उलट गिरगाव करायचं नशीब साध आहे, त्याला तुमच्यासारखा मोबाईल नाही। घेईन ना मी, माझ्याकडे पैसे नाहीत असं नाही म्हणायचं, सोन्याचं घ्यायची ताकद दिली आपल्याला देवान। गावरान तूप खाल्लं कोण म्हणायचं कुटके खाल्ली, नाही मसड मारायची का आपली। अन्न कमी नाही मला काही, पण आता ते कसं आहे 90 वर्ष लुगडं घातलं कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं आता, त्याच्यामुळे आपलं ह्याच मोबाईलवर मारायचं आता नको आपल्याला। ज्याच्या डोक्यावर छत्र धरतो सूर्यदादा साहेब, काय असेल तो साधू, त्या साधूला भेटण्यासाठी शंकराचार्य गेले। हा काल 52-53 काळ असेल, 52-53 काळ। खर तर स्वातंत्र्यापूर्वीच सांगत राहिलं तर या शंकराचार्यांना इंग्रज सरकार सुद्धा नमस्कार करीत होतो। स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट सांगतोय, स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज सरकार सुद्धा नमस्कार करायचं, नाही तर ते सारं भडवं आपल्या देवाला मानित नव्हतं, आपल्या साधू संतांना मानित नव्हतं। आपलं नशीब गोड होतं, त्याच्यामुळे ठराविक 10-5 लोक लवकर जन्माला आले। त्याच्यापैकी चंद्रशेखरजी, मदनलालजी धिंगरा, सांगता येईल पुन्हा एखाद्याचं नाव, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, हा हे तारुण मागचे, ही लोक जन्माला आली आणि त्या बेट्याला इथून पटकन जावं लागलं। यांनी जर 10-5 वर्ष काळ पुन्हा जन्माला यायचा घेतला असता तर बऱ्यापैकी आपली संस्थानं त्यांनी उद्ध्वस्त केली असती, कारण त्यांना देव आवडत नव्हता। त्यातली त्यात तुमची आमची देवता त्यांना आवडत नव्हती, इतकी नालायक होती ती। आपण वाचलो त्यांच्या तडाख्यातून, आपल्यावर त्यांचं राज्य नव्हतं, आपल्याकडे निजामाचं होतं। मराठवाडा हा इंग्रजाच्या तावडीत नव्हता, पण यांच्याही तावडीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी एक महात्मा जन्माला आला। सांगता येईल त्याचं नाव, सरदार वल्लभभाई पटेल। हो, एक ठराविक अनन्यसाधारण महत्व सुभाषबुवा। संतांच्या मंदिराला जितकं महत्व, देवाच्या मंदिराला जितकं महत्व, तितकं विद्येच्या मंदिराला महत्व, शाळेला सुद्धा तितकंच महत्व द्यायचं, तितकंच महत्व। याच्याकरता सांगतोय, देवाच्या आणि संतांच्या मंदिराला जितकं महत्व तितकं शाळेच्या मंदिराला महत्व। कारण कोणीतरी एका शाळेत गिरगावचा बाळू शिकलाय, शिकू त्या 7वी पर्यंत, पण वाचता येते ना त्याला, वाचता येते ना, म्हणून मी ग्रंथ तुमच्याच पुढे मांडतोय। हे विद्येचं मंदिर तितकंच पोषक। मला वाटतंय आजच्या यजमानानं बऱ्यापैकी शाळेसाठी एक छोटासा, शाळेमध्ये काय असेल, काय गुरुजींना त्याबद्दल लेकरांसाठी काय आणायचं असेल, शाळेमध्ये जे एखादी काही वस्तू असतील त्या वस्तूच्या अडचणी करता आजच्या रमेशराव आणि सुनीलराव यांनी आपल्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त या विद्येच्या मंदिराला सुद्धा एक आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी 5000ची भेट त्यांनी दिलेली आहे। मला सांगायचं याच्याकरता, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपल्याला जितके महत्वाचे, तितके देश स्वातंत्र्य करणारे लोक सुद्धा तितक्याच महत्वाचे। त्या भारत देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं का, ही लोक सुद्धा तितक्याच महत्वाची आहेत, ती सुद्धा संतांच्या यादीत आहेत, संतांच्या यादीत आहेत। तो इंग्रज हा, त्यांचे जे काही अधिकारी होते, मला एकाचं नाव सुद्धा पाठ आहे, फार प्रभावशाली होता तो इतका विद्वान होता
की देशावर दुसऱ्याच्या कसा कब्जा करायचा ही त्याची मती होती. तो कधीच कोणाच्या पुढे वाकला नव्हता भारत देशामध्ये. तो फक्त स्वामी रामांच्या पुढे वाकला होता. स्वामी राम 1949 ते 51 शंकराचार्य होते. 2 वर्ष शंकराचार्य पद होतं. इतिहास वाचा लक्षात येईल. आणि स्वामी रामांच्या पुढे इंग्रज वाकायचे. बघता बघता ख्याती सर्वत्र दूर पसरली. पदाचा राजीनामा दिला. 52-53 गोष्ट आहे. एका अरण्यामध्ये ते पोचले. तिथे एक सुंदरसं गाव लागलं. त्या गावामध्ये बऱ्यापैकी विद्वान लोक होते. एका आचार्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला घेऊन वरी एका महात्म्याकडे गेले. ज्या महात्म्याच्या डोक्यावर सूर्यछत्र धरत होता त्या महात्म्याचं प्रचलित नाव होतं क्रोधी बाबा. क्रोधी बाबा नाव होतं. पण हा आचार्य जात नव्हता. नको म्हणे तिथं जायचं नाही. तो आमका आहे, तो तमका आहे, तो असा आहे, तो तसा आहे, तो वाईट आहे, असं तो म्हणायचा. स्वामी रामांनी सांगितलं मी सोबत आहे, काही काळजी करू नका तुम्ही चला. तिथे गेल्याबरोबर स्वामी रामांनी लोटांगण घातलं आणि क्रोधी बाबांनी मान वाकून त्यांना नमस्कार केला. अधिकारी लोक होते, अधिकारी होते. आपल्याकडे रामराम घालण्याची पद्धती शरीराला नाही, आत्म्याला. हे शरीर कोणाचं काय असेल ते असू द्या, पण आतला राम हा चिरंजीव आहे. मधला जीव हा नैनन छेदंती शस्त्राने नैनन धवती पावका, हा जाळला जात नाही. पण म्हणून मिराम तू राम, मिराम तू राम. मरेल राम राम घालीत नसतील ना, त्याच्यातला राम निघून गेलेला असतोय. याच्याकरता त्याला राम राम नसतोय. फक्त मर नेताना म्हणायचंय राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. याच्याकरता म्हणायचं असते. यानं गंजामाळ पूजी कमिली पण इथं ठून गेलाय. किती भजन केलं इतकं सत्य ते याला ओरी सोडील म्हणून ते म्हणत असतात विठाला विठा. आणि याच्यातला राम, याच्यात जोपर्यंत राम आहे तोपर्यंत याला सगळ्या किमती येतात. आणि याच्यातला राम बाजूला काढा की याची माती. एखादा गावही सोन्याचं, मसन वाटाय सोन्याचा. वारकरी होते, त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गावही सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. रावणाला गावच सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हते, खाली बोंबलत येत होते. येऊ लागती माघारी पुण्य संपल्याच्या नंतर. पण कुबेराच्या अलका नावाच्या नगरीत माणसं मेले, सोन्याच्या नगरीत मरत होते आणि मातोड्याच्या मसनवाट्यात जाळीत होते. रावणाच्या सोन्याच्या नगरीत मरत होते, मातोड्याच्या मसनवाट्यात जाळीत होते. सुदामदेवाच्या नगरीत सोन्याच्या नगरीत जळत होते आणि मसनवाटा पण सोन्याचा होता. पण शरीराचं तरी मातोडच होत होते. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती, सारी आवगी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. स्वजनाने गण गोत उपाय नाही उचालत. सोडविना राजा देशीचा चौधरी. अनिक सोयरी भली भली कोणी सोडित नाही तिथं. स्वामी राम वरी आले, महाराज खाली उतरले. या राम बसण्यासाठी चवळे टाकले. कशाच्या गाद्या आल्या तिथं, विरक्त साधू. स्वामी रामांनी या सोबत आलेल्या आचार्य पंडित शास्त्री कोण असेल त्याला सांगितलं अरे आता स्वयंपाक करायचा, आपल्याला सामुग्री पाहिजे. याला वाटलं आपल्याकडे पैसे देतील. तिथून 14 किलोमीटर खाली शहर आहे, तिथून आपल्याला किराणा आणावा लागेल. मग ते म्हणलं काय हरकत नाही, मी आणतो किराणा. पण अरे किराणा आणायचा लय जवळ, काय लांब जायचं काम नाही. मांडी खालचा सोरा काढा, सांगितलं आता इथे नदी वाहते, त्या नदीत एक प्रेत वाहून आले, त्या प्रेताच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. आयुष्यात का मच्छर मारला नव्हता यानं आणि याला माणसाचं मांस कापायला लावलं, ते बी मेलेल्या माणसाचं मांडीचं मांस काढून आणा. आता त्याला माहित होतं आपण जर नाही आणा तर हात घातल्याबरोबर ज्याला सुरा तयार करता येतो त्याने फेकून आणल्या आपल्याला काही वाचू देत नाही. हे साधं महाराज होत वे
अधिकारी लोक होते काय काय महाराज